जय शिवराय मित्रांनो, गुड मॉर्निंग. माझं नाव आहे राहुल. आपल्या एक नवीन ब्लॉगमध्ये आपलं स्वागत करत आहे. झालंय CNG भरून. आता मीटर 0 करतो आपण. मीटर 0 झालंय. 7:15 झालंय. आपण आलो इथं कस्टमरच्या लोकेशनला. कस्टमरला पिकअप करायला चाललोय. इथून जायचं डायरेक्ट पुणे रेल्वे स्टेशन. रिझर्वेशन ट्रिप होती, तर चाललोय आता कस्टमरला पिकअप करायला. CNG वगैरे भरलंय. प्रेशर आज खूप चांगला होता. 750 2 कांडी होती माझी, तरी पण 700 रुपयाची CNG बसली. 708 रुपये काहीतरी. तर 200 रुपये ऑनलाईन केले, 208 रुपये ऑनलाईन केले, 500 रुपये कॅश दिले. ठीक आहे मित्रांनो, जातो येत आता पुण्यातून पुणे स्टेशनला. आणि एक सांगायचं होतं, एक आपल्याला नाही का एक बुकिंग होती ह्याची भीमाशंकरची, हिंजवडी फेस्तरीवरून. मित्राने बोललं होतं, ते बोलले 3,500 रुपयामध्ये येणं जाणं. मी म्हणलं शक्य नाही, कॅन्सल करून टाकलं, परवडत नाही म्हणून. कारण की अख्खा दिवस जाईल, कारण की आज शनिवार आहे. आज बघू किती अर्निंग होते. आज आपला टार्गेट असं तर 5,000 आहे. आजचं 7 वाजता निघतोय. असं मी 5 वाजता उठलो होतो, 5-5:30 वाजता मित्राने फोन केला होता. ते ठीक आहे, बघू आता इथून पुणे स्टेशनला जाऊन बघतो कुठली ट्रिप होते आणि कुठली काय होते. ठीक आहे. तर मित्रांनो, फायनली आपण आलोय रेल्वे स्टेशनला. बघा, मेट्रो पण जात आहे वरून. मागच आहे रेल्वे स्टेशन. इथं बाथरूम वगैरे आहे. तिथं गाडी लावलेली, तिथं थांबायला पाहिजे नाही म्हणून. तर मित्रांनो, एक सकाळ सकाळी जर मूड आपण चांगलं करून घेतलं ना, मतलब सकाळ सकाळी जर मूड चांगलं झालं ना, तर मग चांगली ट्रिप भेटतात असं म्हणतात. की खरं आहे की नाही माहिती. माझ्यासोबत असं खूप वेळा झालंय. सकाळ सकाळी मूड चांगलं असते, पण दिवसभर कधी बोर जातो. तर कधी कधी मूड चांगला असतो, तर दिवस खूप चांगला जातो. तर सांगायचं एवढंच आहे की आता एक एक्सेल इंटरसिटी भेटली आपल्या रिझर्वेशन. पुणे एअरपोर्ट येरवडावरून आहे. एअरपोर्टवरून आहे, पण येरवडा रोडवरून आहे. येरवडावरून आहे, एअरपोर्ट रोडवरून. तर कस्टमरचं पिकअप आहे 9 वाजता. तर आपण आहे इथंच सिद्धा रेल्वे स्टेशनला. जातोय आता तिकडं. फेअर किती दाखवलंय मी तुम्हाला ते स्क्रीनवर दाखवून देतो. इंट्रासिटीचा एक्सेल काहीतरी 82 किती, तर काहीतरी 83 किलोमीटर आहे. एक्सेल इंट्रासिटी आहे. तर ठीक आहे, चांगला फेअर दिलाय. तर जाऊया आता लोणावळ्याला. कस्टमरला पहिले पिकअप करू 9 वाजता. तर पाणी वगैरे आहे आपल्याकडं. जेवण वगैरे डबा वगैरे पण आणलं होतं आपण घरूनच. नाश्ता वगैरे करून आलो होतो. तर ठीक आहे मित्रांनो, चाललोय आता कस्टमरच्या लोकेशनला पिकअप करायला. तर मित्रांनो, फायनली आपण कस्टमरच्या लोकेशनला आलोय. तिथं हॉटेल सरगम म्हणून आहे. आपला जो येरवडाचं जो मेट्रो स्टेशन आहे ना, येरवडाचं मेट्रो स्टेशन मागच आहे. तुम्ही बघू शकता, इथं मागच आहे मेट्रो स्टेशन सगळं. तर कस्टमरच्या लोकेशनला आहे. आपण चालू आहे आता इथून लोणावळा. तर कस्टमर बोलले आम्ही 15-20 मिनटं लागेल आम्हाला. तर ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. आपल्याला एक ट्रिप वाजली होती ह्याच्यावरून, पुणे स्टेशनवरून ह्याची एअरपोर्टची. मी एक्सेप्ट पण केली होती. प्रीमियर होती. 275 रुपये काहीतरी दाखवलं होतं. चांगले पैसे देत होते मला. सोडता त्यांना पण सोडून घेऊ. 273 रुपये पण होऊन जाईल मला CNG पुरतात तेवढंच. तर ते कस्टमरने कॅन्सल केलं लगेच. तर ठीक आहे मित्रांनो, काही विषय नाही. तर जाऊया आता इथून डायरेक्ट लोणावळ्याला. कस्टमर येईलच आता 10-15 मिनिटामध्ये. चालते, जाता तो डायरेक्ट लोणावळा. तर मित्रांनो, टाइम बघा 11:27. कस्टमरला आणलं होतं जोशी वडेवालेपाशी. इथं नाश्ता वगैरे झालाय मस्तपैकी. पोहे वगैरे खाल्ले. कस्टमर चांगले होते. कस्टमरनीच पोहेचे पैसे वगैरे दिले. चहा पण घेतला. व्ह्यूतला एक नंबर भारी आहे. इथून लागते 45 मिनटं लोणावळ्याला जायला. तर कस्टमर येत आहे जस्ट 2 मिनिटामध्येच. तर जाऊ आता इथून लोणावळ्याला. व्ह्यू एक नंबर आहे. आपण एक्सप्रेसने नाही गेलो, कारण की ते अलीकडेच होतं लोणावळ्याच्या. मग लोणावळा येऊन जायला लागलं होतं, त्याच्यामुळे मग इथून जवळच पडेल म्हणलं. तर ठीक आहे, जाऊ आता डायरेक्ट लोणावळ्याला. तर मित्रांनो, फायनली आपण आलोय लोकेशनला. कस्टमरला सोडलं. हा विलास वगैरे आहे पलीकडे, ह्याच्या पलीकडं ही आपली गाडी बघू शकता. आणि व्ह्यू बघा मित्रांनो, कसं भारी आहे ते. एक नंबर आहे वेचचा व्ह्यू. आपल्याला काय सांगू आता तुम्हाला, इथं येऊन असं वाटते स्वर्गात आलं असं वाटते. बघू शकता किती भारी आहे. इकडं पण व्ह्यू बघा. ही गाडी आपली Ertiga 5770. एक ट्रिप आपल्याला लागली आहे सॉरी आपली ह्याची हिंजवडी फेज 1ची. तर कस्टमरला चाललो पिकअप करायला. लगेच आली होती, ते एक्सेप्ट केलं.
कस्टमरला चाललो इथून पिकअप करायला. चांगली गोष्ट आहे, लगेच ट्रिप भेटली. ठीक आहे मित्रांनो, जाऊ आता डायरेक्ट कस्टमरला पिकअप करून डायरेक्ट हिंजवडी. CNG थोडं कांडी आहे. टाईम किती झालं तुम्हाला दाखवतो मी आता. तर टाईम बघू शकता तुम्ही मित्रांनो, 12:30 झाले. कस्टमर 10 मिनिटाच्या लोकेशनवर आहे. तर ठीक आहे मित्रांनो, जाऊ आता डायरेक्ट इथून हिंजवडी. बघा व्ह्यू वरती कसला भारी आहे. मला 1-2 फोटो पण घ्यायचे, फोटो काढून घेतो पहिले. तर मित्रांनो 2:45 झालाय आपला टाइम. आपण आहे हिंजवडी येते. हिंजवडीचा जो सर्कल आहे ना फेज 1चा लेमन ट्रीचा, ते तिथं आहे अलीकडच्या साईडला. कस्टमरला सोडलं, ड्रॉप केलं, कस्टमरकडून पैसे घेतले आपण ड्रॉपचे. तर चांगली अर्निंग झाली. असं तर येता येता CNG पण भरलं होतं आपण, CNG पण फिल केलं. 154 किलोमीटर चालली आपली गाडी टोटल, 154.7. तर बघतो आता इथून कुठली ट्रिप भेटते. अशी एक पडली होती 300 रुपयाला 8 किलोमीटर, मी काय ऍक्सेप्ट केली नाही. तर बघू एखादी चांगलीच 500, 600, 700 रुपयाची एखादी असली तर चांगलीच. दिवसभराची तर अर्निंग निघली आज, काही प्रॉब्लेम नाही. बट तरी पण आज 5,000 टार्गेट आहे, शनिवार आहे. तर करू जेवढे होईल तेवढे अर्निंग. तर ठीक आहे, बघू आता इथून कुठली ट्रिप भेटते आपल्याला. तर मित्रांनो आता झालंय टाइम 6:40. कारण की हिंजवडी फिस्त्रीमध्ये गेलो होतो. मित्राजवळ गेल्यावर कसं टाइमपास होतो तुम्हाला माहितीच आहे. चहा वगैरे घेतलं समर्थावर. तर तिथून फिस्त्रीवरून एक ट्रिप पडली होती. चांगली पैसे देत होते, 650-700 रुपये. तर कस्टमरला ड्रॉप केला आपण कोरेगाव पार्कला. तर तिकडं मुंडवाकडं ट्रॅफिक आहे, त्याच्यामुळे तिकडं नाही, अलीकडे आलो मी. प्रेशर लागलं होतं खूप बेकार, त्याच्यामुळं प्रेशर वगैरे डाऊन झाले सगळं आता. तर बघते आता इथून हिंजवडी फेज 3ची ट्रिपच बघतो, नाही तर एखादी कुठली तरी ट्रिप बघू आणि जाऊ हिंजवडी फेज 3ला. तर अर्निंग आजची चांगली झाली आहे मित्रांनो. ह्या ट्रिपचं तुम्ही बघून घ्या. लास्ट ट्रिपचा किती दिलं, 25 रुपये, आय थिंक 22 रुपये काहीतरी किलोमीटरनं दिलं होतं. तर अशीच ट्रिप भेटली ना तर आपण एक्सेप्ट करू, जर नाही भेटली तर थांबू, काही प्रॉब्लेम नाही. असं तर आपला 5,000चा टार्गेट आहे, असं झालंय लगभग पूर्ण. तर बघू आता कुठे भेटते ते सांगतो तुम्हाला. तर मित्रांनो पहिले तुम्ही टाइम बघा, 11:30 झाले. आपण हिंजवडी पॉवर हाऊस येते. मित्राच्या घरी चाललोय, म्हणलं इथं लास्ट व्हिडिओ शूट करून घेऊ म्हणलं. तर मित्रांनो आज आपली अर्निंग चांगली झाली. जे टार्गेट होतं ते झालंय. आत्ता जेवण वगैरे पण झालंय. फ्राईड राईस खाल्लाय मी, कारण की ह्या टायमिंगला जेवण तर नाही भेटू शकत. तर आपली ट्रिप होती हिंजवडीवरून. एक त्यांना सोडलं मी तिथं आपलं कोरेगाव पार्कला. कोरेगाव पार्कला गेलो, चहा वगैरे घेतलं. मग तिथून ह्याची ट्रिप घेतली होती, त्याच्या जवळचीच ट्रिप होती आपली, ह्याच्या दगडूशेठच्या जवळच. तिथून मग एक एक्सेल भेटली आपल्याला 650 रुपये काहीतरी, 660 रुपये, 32 रुपये पर किलोमीटरनीच दिलं होतं. ओपरनीच रेट दिलं होतं 32 रुपये पर किलोमीटर. 17 किलोमीटर 1 तास लागले होते शेवटची ट्रिप. तर असे करून आपली जे अर्निंग आहे ना, जे आपले टार्गेट आहे ना, जे सकाळी सांगितलं होतं ते पूर्ण झालं आहे. तर व्हिडिओ वगैरे जर आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब जरूर करा मित्रांनो. आणि तुमची जे कमेंट असेल तर मला नक्की विचारत जा. आणि हे विचारायचं होतं की उद्या मी सकाळी चाललो आहे कस्टमरला घ्यायला, कारण की जे कस्टमरला मी सोडलं होतं ना आज लोणावळ्याला, त्याच कस्टमरनी म्हणजे बुक केलं होतं. त्यांना परत येरवडा आणि सुसला सोडायचं होतं. म्हटलं ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. CNG वगैरे पण भरली आहे आणि 241 किलोमीटर गाडी चालली आहे. आपलं जे टार्गेट होतं ना ते कंप्लीट झालं आहे, जे सकाळी सांगितलं होतं. तर मित्रांनो माझा असा विचार चालला इथं राहायला, आता हिंजवडी फेज 3लाच यावं म्हणून. कारण की तिकडं राहिल्यावर धंदा एवढा चांगला होत नाही. इकडे जर असलं तर सकाळीच चांगला धंदा होऊन जातो, दिवसभराचा काही लोडच नसतो. तर ठीक आहे, बघू आता इथून पुढं काय होतंय. तर चाललो मी आता मित्राच्या घरी झोपायला. चला बाय बाय, गुड नाईट, सी यू, टाटा आणि जय शिवराय.